नमो बुद्धाय. जय भीम. मी आकाश आणि आपण आज वाचत आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म. मागील भागामध्ये आपण या पुस्तकाची प्रस्तावना वाचली होती. तर आपण या भागामध्ये आज या पुस्तकातील प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले त्यातील भाग 1 जन्म ते प्रवज्जा. बुद्धांचे कुल. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारत हे एकच एक सलग प्रभुत्व संपन्न राज्य नव्हते. देश अनेक राज्यात विभागला होता. काही राज्ये मोठी होती, काही लहान होती. त्यापैकी काही राज्ये राजवटीखाली होती, इतर नव्हती. राजांच्या राजवटीखाली असलेली राज्ये एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कौशल, रुजी, मल्ल, चेदी, वत्स्य, कुरु, पांचाल, मत्स्य, सोरसेल, अश्मगवंती, गांधार आणि कंबोज अशी होती. ज्या राज्यात राजांची राजवट नव्हती त्या राज्यांची नावे कपिलवस्तूचे शाक्य, पावा आणि कुशीनगरचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अलकपतचे बुल्ली, केसपुत्तचे कलिंग, पिपलवनचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सुसुमगिरी होती ते भग्ग अशी होती. राजांच्या राजवटीखाली असलेली राज्ये जनपद म्हणून तर एक छत्री राजाच्या राजवटीखाली नसलेली राज्ये संघ किंवा गण म्हणून ओळखली जात. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या राज्य प्रणालीच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे तेथे प्रजासत्ताक राज्यपद्धती होती की अल्प लोकसत्ताक राज्यपद्धती होती याविषयी निश्चित सांगता येत नाही. एवढे मात्र पक्के माहीत आहे की शाक्यांच्या प्रजासत्ताकात त्यावेळी अनेक राजघराणी होती आणि ती राजघराणी ठराविक क्रमाने एकापाठोपाठ एक अशी राज्य करीत असत. या राजघराण्याच्या प्रमुखाला राजे म्हणून संबोधले जाई. सिद्धार्थ गौतमाच्या जन्मसमयी शुद्धोधन नावाचा राजा राज्य करीत होता. राज्य करण्याची त्याची पाली होती. शाक्य राज्य भारताच्या उत्तर पूर्व भागात स्थिर होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु नंतरच्या काळात कौशल नरेशने त्या राज्यावर आपली प्रभुसत्ता प्रस्थापित केली होती. या प्रभुसत्तेचा परिणाम असा झाला की शाक्य राज्य कौशल नरेशच्या पूर्वानुमतीशिवाय काही विषयासंबंधात आपल्या सार्वभौम राजकीय अधिकाराचा उपयोग करू शकत नव्हते. त्या काळात जी राज्य अस्तित्वात होती त्यात कौशल हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. त्याचप्रमाणे मगध हेही एक सामर्थ्यशाली राज्य होते. कौशल नरेश प्रसेनजित आणि मगध नरेश बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. बुद्धांचे पूर्वज. शाक्यांची राजधानी कपिलवस्तू नावाने संबोधली जात असे. कदाचित कपिलवस्तू हे नाव एक बुद्धिप्रमाणवादी कपिल यांच्या नावावरून पडले असावे. कपिलवस्तू नगरीत जयसेन नावाचा शाक्य राजा राज्य करीत होता. सिंहहनु हा त्याचा पुत्र. सिंहहनुचा विवाह कच्छना हिच्याशी झाला होता. सिंहहनुला शुद्धोधन, धौतोधन, शाक्यधन, शुक्रधन आणि अमितोधन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांव्यतिरिक्त सिंहहनुला अमिता आणि प्रमिता अशा 2 कन्या होत्या. या घराण्याचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पित्याचे नाव अंजन आणि मातेचे नाव सुलक्षणा होते. अंजन कोलीय होता. तो देवदह नावाच्या खेड्यात वास्तव करीत होता. शुद्धोधन हा महान योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने शौर्याचा परिचय दिला तेव्हा त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती मिळाली. त्याने महाप्रजापतीची द्वितीय भार्या म्हणून निवड केली. महाप्रजापती ही महामायेची मोठी भगिनी. शुद्धोधन हा धनसंपन्न असा गृहस्थ होता. तो विस्तीर्ण अशा भूमीचा स्वामी होता. त्याच्याकडे भरपूर सेवक होते. असे म्हटले जाते की त्याच्या स्वामित्वाखालील भूमीच्या नांगरणीसाठी एक वेळी 1000 नांगरांचा उपयोग करावा लागत असे. तो ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत होता. त्याचे अनेक राजप्रासाद होते. बुद्धाचा जन्म. शुद्धोधना घरी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. त्याची जन्मकथा अशी आहे. ग्रीष्म ऋतूच्या मध्यात आषाढ महिन्यात वर्षोत्सव साजरा करण्याची शाक्यांची परंपरा होती. राज्यातील सर्व शाक्य हा उत्सव साजरा करीत असत. त्याचबरोबर राजकर्त्या कुटुंबातील सदस्यही हा उत्सवात भाग घेत असत. साधारणपणे हा उत्सव 7 दिवसापर्यंत साजरा करण्याची शाक्यांची प्रथा होती.
एके प्रसंगी महामायेने हा उत्सव थाटामाटात पुष्पगंध सहित आमोद प्रमोदाने साजरा करण्याचे ठरवले, परंतु त्यात मादक द्रव्य सेवनाला बंदी होती. 7व्या दिवशी ती प्रातकाली जागी झाली. तिने सुगंधी जलाने स्नान केले. तिने 4 लाख कर्षापण म्हणजेच मुद्रा दान केल्या. तिने स्वतःला मौल्यवान आभूषणांनी अलंकृत केले. तिने स्वेच्छेने सर्वोत्तम भोजन ग्रहण केले. तिने व्रत घेतले आणि त्यानंतर ती राजमहालातील सुंदर सुशोभित शयनमंदिरी शयनासाठी गेली. त्या रात्री शुद्धोधन आणि महामाया यांचा सहवास घडला. महामायेला गर्भधारणा झाली. राजशयेवर तिला गाढ निद्रा आली. तिला निद्रेत एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की 4 लोकपालांनी तिला निद्रिस्त स्थितीतच उचलले आहे आणि हिमालयातील एका सपाट भूमीवर मोठ्या शाल वृक्षाच्या छायेत आणून ठेवले आणि ते सर्व एका बाजूला उभे राहिले. त्यानंतर त्या लोकांच्या गृहिणी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तिला न्हाऊ घातले. तिला स्वच्छ वस्त्रे परिधान करावयास दिले. तिला सुगंधी द्रव्ये माखली. तिला त्यांनी पुष्पांनी अलंकृत केले, जणू महामाया एखाद्या दिव्यात्माच्या स्वागतासाठी सज्ज आहे. त्यानंतर सुमेध नावाचा एक बोधिसत्व महामायेपुढे आला आणि म्हणाला, या पृथ्वीतलावर माझा शेवटचा जन्म घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. काय तू माझी माता होशील? ती म्हणाली, होय, मोठ्या आनंदाने मी याचा स्वीकार करते. या क्षणी महामाया जागी झाली. दुसऱ्या दिवशी प्रातकाली महामायेने शुद्धोधनाला आपले स्वप्न सांगितले. या स्वप्नाचा अर्थ कसा लावा हे शुद्धोधनाला समजले नाही, म्हणून त्याने स्वप्नविद्येत प्रवीण अशा 8 ब्राह्मणांना आमंत्रित केले. हे 8 ब्राह्मण म्हणजेच राम, ध्वज, लक्ष्मण, मंत्री, यत्र, सुयम, सुभोग आणि सुदत्त हे होत. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागत सत्काराची योग्य ती तयारी केली. त्या ब्राह्मणांच्या स्वागतासाठी त्याच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली. त्यांच्यासाठी उच्चासने मांडली. शुद्धोधनाने त्या ब्राह्मणांची दानपात्रे सोन्याने चांदीनी भरली. तूप, मधु, शर्करा मिश्रित दुधात शिजवलेल्या उत्तम प्रतीच्या भाताचे भोजन त्यांना दिले. शुद्धोधनाने त्यांना वस्त्रप्रावरणे आणि ताम्रवर्णी गायी दान दिल्या. जेव्हा ब्राह्मण संतुष्ट झाले तेव्हा शुद्धोधनाने महामायेचे स्वप्न त्यांना सांगितले व त्याचा अर्थ कथन करण्याची विनंती केली. ब्राह्मण म्हणाले, चिंता करू नये, तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. त्याने गृहस्थ जीवन स्वीकारले तर तो चक्रवर्ती राजा होईल आणि गृहत्याग करून तो संन्यासाचे जीवन जगण्याचा निर्धार केला तर तो बुद्ध होईल. लोकांना अज्ञान अंधकारातून मुक्त करणारा बुद्ध होईल. तेलाने काठोकाठ भरलेले पात्र धारण करावे. त्याचप्रमाणे महामायेने बोधिसत्वाला 10 महिने आपल्या गर्भात धारण केले. जसा तिचा प्रसव काळ जवळ येऊ लागला तशी तिने प्रसूतीसाठी आपल्या माहेरी मातापित्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला उद्देशून ती म्हणाली, मी माझ्या पित्याकडे देवदह येथे जाऊ इच्छिते. तुला माहीत आहे की तुझी इच्छा मला प्रमाण आहे. शुद्धोधन उत्तरला. तिला सुवर्णाच्या पालखीत बसून वाहक, सेवक व मोठी लवाजमा देऊन त्याने तिची पित्याच्या घरी रवानगी केली. महामायेच्या देवदहच्या वाटेवर शाल वृक्षाचे एक सुंदर वनोद्यान होते. या वनोद्यानात विविध प्रकारच्या पुष्पछादित आणि पुष्पविहीन अशा वृक्षराजी होत्या. हे वन लिंबोनी वन म्हणून ओळखले जात होते, प्रसिद्ध होते. जशी महामायेची पालखी या वनातून जाऊ लागली तसे लिंबोनी वन हे दिव्य अशा चित्रलता वनासारखे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या सालंकृत शामियान्यासारखे भासू लागले.
वनातील वृक्षराजी खालपासून वरपर्यंत फलपुष्पांनी भरगच्च भरली होती. असंख्य विविध रंगी मधमाशा विविध स्वरांनी गुंजारत करीत होत्या. विविध पाखरांचे थवे मधुर गान करीत होते. हे मोहक दृश्य पाहून या रम्य वनात थोडा वेळ थांबून वनक्रीडा करावी असे महामायेच्या मनात आले. तिने वाहकांना पालखी शालवनात उतरवण्यास सांगितले व वाट पाहण्याची आज्ञा दिली. महामाया पालखीतून उतरली आणि एका भव्य शाल वृक्षाकडे गेली. मंद मंद सुगंधित वारा वाहत होता आणि वृक्षांच्या शाखा वर खाली झुलत होत्या. महामायेला त्या वृक्षांची झुलणारी एक शाखा पकडण्याची इच्छा झाली. भाग्यवश त्या वृक्षाची एक शाखा महामायेच्या हाती सहज येऊ शकेल एवढी खाली आली. महामायेने टाचा उंचावून ती शाखा धरली. त्वरित शाखेने वर झोका घेतला. त्याचबरोबरच महामाया ही एकाएकी वर उचलली गेली. या आघाताने महामायेला प्रसव वेदना होऊ लागल्या. शाल वृक्षाची शाखा हाती असतानाच महामायेने उभ्या उभ्याच पुत्राला जन्म दिला. पुत्राचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 साली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला. शुद्धोदन आणि महामायेचा विवाह होऊन बरेच वर्षे लोटली होती, परंतु त्यांना संतान नव्हते. जेव्हा त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले तेव्हा शुद्धोदन, त्याचे कुटुंब आणि समस्त शाक्यांनी पुत्रजन्माचा हा सोहळा मोठ्या आनंदाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्मासमयी कपिलवस्तूवर राज्य करण्याची शुद्धोदनाची पाली होती, म्हणूनच त्याला राजा म्हणून संबोधले जात होते. स्वाभाविकच पुत्राला राजपुत्र म्हणून संबोधले जाऊ लागले. तर आपण आपल्या या भागाचे वाचन इथेच थांबवत आहोत. पुढील भागामध्ये आपण असित ऋषींचे आगमन या भागापासून सुरुवात करणार आहोत. पुस्तक वाचन पूर्ण ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.